नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? सुरक्षित आहात ना सर्व? सद्यस्थितीत कोरोनाचे ये महासंकटातून सर्वच जण सुरक्षित राहत आहेत. त्याच पद्धतीने जसे सर्व आपले मित्रमंडळी काळजी घेत आहात, त्याच पद्धतीने आपण सर्वांनीही आपली स्वतःची तसेच आपल्या परिवाराची काळजी घ्यावी. विद्यार्थी मित्रांनो, सन 2020-21 चे शैक्षणिक वर्ष हे नियमितपणे सुरू व्हायला पाहिजे होते, परंतु कोरोनाच्या या संकटामुळे हे सत्र सुरू झाले असून सुद्धा प्रत्यक्षात शाळा वगैरे भरलेल्या नाहीत. परंतु यावरती ज्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत त्यांनी आपापल्या पद्धतीने विद्यार्थ्यांचे कुठल्याही पद्धतीने शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचवले जात आहेत. अशाच या नवनवीन पद्धतीमध्ये मी आपला इयत्ता 7वीच्या वर्गातील गणित विषय याचे चॅप्टर जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजेच भौमितिक रचना त्यातील अँगल बायसेक्टर म्हणजेच कोनदुभाजक, नेक्स्ट टॉपिक परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट रेषाखंडाचा लंबदुभाजक, नेक्स्ट दी प्रॉपर्टी ऑफ दी अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म and the property of perpendicular bisector of the side of triangle त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म. आपण आजच्या या छोट्याशा व्हिडिओमार्फत आपण इयत्ता 7वीचा पहिला जो काय चॅप्टर आहेत भौमितिक रचना याचा सदर अभ्यास करीत आहोत. हा जो काय व्हिडिओ आहे हा आपल्याला सेमी नॉन सेमी दोन्ही विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असेल. चला तर मग आपण आपला जो काही विषय आहेत त्या मूळ विषयाला सुरुवात करूया. खऱ्या अर्थाने गणित हा विषय सर्वसाधारण विद्यार्थ्यांना त्या गणित विषयाची थोडीशी भीती निर्माण झालेली असते. ती भीती पहिल्यापासूनच असावी किंवा आपल्या आजूबाजूच्या वर्गमित्र किंवा आपल्या वर्गातील पुढील विद्यार्थी जे त्यांना थोडंसं गणित समजत नसल्यामुळे किंवा थोडंसं अवगत होत नसल्या कारणाने त्यांना तो थोडासा कठीण वाटतो. परंतु मग त्यामुळे प्रत्येकाचा गणित विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा झालेला आहे. परंतु खऱ्या अर्थाने गणित विषय जर म्हटला तर माझ्या मतानुसार सर्वात सोपा आणि कमी अभ्यास करणारा विषय होय. कारण तुम्ही जर इतर विषयांचा जर अभ्यास करायचा जर म्हटलं तर तुम्हाला पूर्ण पेजच्या पेज किंवा पूर्ण पॅराग्राफच्या पॅराग्राफ पाठ करावा लागतो किंवा तो वेगवेगळ्या तऱ्हेने तो लक्षात ठेवावा लागतो. परंतु गणितामध्ये तसं काही नसतं. गणितामध्ये जर आपल्याला बेसिक कन्सेप्ट ह्या जर व्यवस्थित क्लिअर असेल आणि त्याचबरोबर आपल्याला जे काय मॅथचे फॉर्म्युलेज आहेत वेगवेगळ्या पद्धतीचे ते जर लक्षात राहिले तर माझ्या मते गणित खूप सोप्या पद्धतीचं आहे. त्यातली त्यात हा जो काय जॉमेट्रिकल
जो मॅथमॅटिक्स आहेत तो अजून छान समजायला इंटरेस्टिंग असतो. फक्त त्यामध्ये आपण किती पद्धतीने इन्व्हॉल्व होतो ते महत्त्वाचं आहे. ठीक आहे. माझ्या याच्यानुसार तर तुम्ही कोणीही गणिताविषयी जे काय आपल्या मनामध्ये भीती वगैरे आहेत तर ती येण्याचे काही कारण नाही. आपण रेग्युलर जर अभ्यास केला तर गणित हा पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देणारा विषय आहेत. इतर कोणताही विषय आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकत नाहीत, परंतु गणित हा आपल्याला पैकीच्या पैकी मार्क्स मिळवून देऊ शकतो. गणित हा आपल्याला आत्तापर्यंतचा विषय नसून तो जवळपास आपण जिथपर्यंत शिकत आहोत कोणत्याही क्षेत्रात गेलं तरी आपल्याला गणित हा आपल्याबरोबरच असतो. मग त्याच्यामुळे गणिताची भीती न बाळगता मला गणित कसा सोपा जाईल त्याचे तुम्ही प्रयत्न करायला पाहिजेत आणि रेग्युलर अभ्यास करायला पाहिजे. पहिला जो काय चॅप्टर आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन, भौमितिक रचना. आता यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याकडे आकृत्या, आपण थोडक्यात आकृत्या म्हणू, आकृत्या असतात. त्यावरती वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला ऑपरेशन करायचे असतात किंवा वेगवेगळ्या पद्धतीने ती आकृती आपल्याला समजून घ्यायची असते. आता यातील लेट्स रिकॉल जरा आपण आठवूया. आपण मागील वर्षी जेव्हा 6वीमध्ये होतो त्यावेळेसचा थोडासा आपल्याला आधार घ्यावा लागेल. आपण बघूया. इन प्रिव्हियस क्लास वी हॅव लर्न अबाउट दी लाईन सेगमेंट, अँगल बायसेक्टर एक्सेट्रा. म्हणजे आपण प्रिव्हियस इयरमध्ये यू ऑलरेडी स्टडीड दी लाईन सेगमेंट, अँगल ऑफ बायसेक्टर. म्हणजे आपण ते लाईन म्हणजे रेषा कशाला म्हणायच्या, रेषाखंड कशाला म्हणायचं, कोन कशाला म्हणायचं, कोन दुभाजक याचा अभ्यास हा आपण मागील इयत्तेमध्ये म्हणजेच थोडक्यात 6वीमध्ये केलेला आहे. वी मेजर an angle in degree if angle ABC measure 40 degree. आता आपण हेही शिकलो आहोत जो काय अँगल आहेत हा कशा पद्धतीने मेजर करतो, तो मेजर कशामध्ये करतो आपण, डिग्रीमध्ये. ओके. म्हणजेच अँगल मेजर जर आपल्याला एखादा कोन दिला तर अँगल मेजर मीन्स अँगल ABC मेजर 40 डिग्री. म्हणजे बघा आपण कोणाचे माप हे कशामध्ये मोजतो, अंशामध्ये मोजतो. म्हणजेच अँगल किंवा कोन ABCचे माप 40 डिग्री असेल तर तो आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येतो बघा. वी राईट इट ॲज मेजर अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री. म्हणजे यालाच आपण अशा पद्धतीने लिहू शकतो, मेजर ऑफ अँगल ABC इज इक्वल टू 40 डिग्री. नेक्स्ट डेफिनेशन, अँगल बायसेक्टर, त्यालाच आपण मराठी भाषेमध्ये आपण कोन दुभाजक म्हणतो. वी सी दी फिगर ऑफ अँगल ABC अलॉंग साईड. म्हणजे आपण आता जी काय आपल्याला शेजारी आकृती दिलेली आहेत त्या आकृतीची अँगल ABC बघायचं आहेत. म्हणजेच आता बघा इथे एक आकृती दिलेली आहेत तर ती आकृती आपण जर बघितली तर तुम्ही बघा अँगल ABC. ओके. अँड अँगल बायसेक्टर डिवायडेड ॲन अँगल इंटू 2 इक्वल पार्ट. जो काय अँगल B दिलेला आहे तो आपल्याला काय करायचा आहे, समान 2 भाग करायचा असतो. तर त्याच्यासाठी आपण काय करतो, त्याला कोन दुभाजक टाकतो. म्हणजेच कोन दुभाजकाने काय होतो, दोन्ही कोनांचे माप काय असतात, समान. आता हा कोन दुभाजक कसा टाकतो तो ते आपण कुठे शिकलो आहेत, इयत्ता 6वीमध्ये शिकलेलं आहेत. B अंतरापासून ए लाईनवरती एक छोटंसं कंसामध्ये आपल्या जे काय कर्कटक असतं त्याच्यावरती छोटंसं माप घेऊन आपण
ए साईड आणि सी लाईन या दोघांवरती लाईन ड्रॉ करून तिथून पुन्हा जे काही कर्कटकचं जे काही कंस कोण ज्याचे ते टोक आहेत ते ठेवून दोन्ही बाजूनं पुन्हा क्रॉस करून जो काय पॉईंट येतो त्यातनं जो काय बी आपल्याला जो काय ज्याचा आपण दुभाजक करतो तिथनं एक लाईन टाकतो, तर त्याला तो आपण काय म्हणतो, कोन दुभाजक म्हणतो. म्हणजे कोन दुभाजक काय करतो, आपले दोन समान भाग करतो. ही आपण 6वीमध्ये प्रॉपर्टी बघितलेली असेल. आणि जो काय कोन दुभाजक टाकला तो जो काय रे जो डिनोटिंग केला आहे त्याला डिनोटिंग आपण यम म्हटलेलं आहे. इज रे बी एम इज बायसेक्टर ऑफ अँगल ए बी सी. म्हणजे जो काय रे आपण बी एम जो टाकलेला आहे हा त्या बायसेक्टरचा कोन दुभाजक आहेत का? काय वाटतं तुम्हाला, कोन दुभाजक आहेत का नाहीत? होय, हा काय आहेत, कोन दुभाजक. नेक्स्ट, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. रेषाखंडाचा लंब दुभाजक. जो काय आपल्याला रेषाखंड दिला आहे त्याचा लंब दुभाजक, त्यालाच अनदर वेड म्हणजेच काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. ड्रॉ अ लाईन सेगमेंट पी एस ऑफ लेंथ 4 सेंटीमीटर अँड ड्रॉ इट्स परपेंडिक्युलर बायसेक्टर. म्हणजे आपल्याला इथे काय करायचं आहे, 4 सेमी लांबीचा रेषाखंड पी एस काढायचा आहे व त्याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, लंब दुभाजक टाकायचं आहे. मग आपल्याला लंब दुभाजक कसा टाकायचा हे आपण बघितलं. तर त्यानुसार बघा, इथे जी काही डायग्राम आपण काढली, पी एस ही 4 सेंटीमीटर अंतर घेतलेले आहेत. आता लंब दुभाजक टाकण्यासाठी आपण सिंपल बघितलं आहे, पी एस इतके अंतर घ्यायचे, पी पॉईंटवरती ते कर्कटक ठेवून आपण दोन्ही साईडला त्याने एक से लाईन ड्रॉ करायची, पुन्हा दोन्ही यसवरती त्याच पद्धतीने, आणि जो काय दोन्ही लाईनचा जो काय पॉईंट असेल तो पॉईंट आणि दुसरा साईडचा म्हणजे वरच्या अप साईड आणि डाऊन साईड जे काही दोन साईड आहेत तिथील तो पॉईंट काय करायचा, एका रेषेने जोडायचा आहे. ठीक आहे. त्याला जी काय नाव द्यायचं आहे म्हणजे नेम ऑफ इट्स लाईन्स इज सी डी. हाऊ विल you verify that CD is the perpendicular bisector. जो काय आपण रेषा CD हा लंब दुभाजक आहेत का हे पडताळणीसाठी तुम्ही काय करणार, काय करता येईल माहिती आहे आपल्याला. तर आपल्याला त्याच्यासाठी जो काय अँगल एम आहेत तर त्याचं मेजर माहीत पाहिजे. जर त्याचा मेजर हे किती असायला पाहिजे तेव्हा तो आपल्याला लंब दुभाजक म्हणता येईल. तर मग बघा, मेजर ऑफ अँगल सी एम एस इज इक्वल टू डॅश डॅश डिग्री. किती डिग्री असतो, तर तो काय असतो 90 डिग्री. म्हणजे तिथे जो काय डॅश डॅश आपण म्हटलेलं आहे तर तिथे काय यायला पाहिजे 90 डिग्री. ओके. त्याचबरोबर तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर इथे आपण काय केलं, परपेंडिक्युलर टाकलेलं आहेत. बरोबर, परपेंडिक्युलर टाकला म्हणजे त्या लाईनचं काय झालं, समान दोन पार्ट झाले. म्हणजे बघा, इज लेंथ ऑफ पी एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एस एम क्वेश्चन मार्क्स म्हटलेलं आहे. म्हणजे काय, मग आता तो जो काय लेंथ ऑफ पी एम आणि लेंथ ऑफ एस एम हे सारखे आहेत का, आहेत का, ऑब्झर्वेशन करा. यस, इट इज सेम. ओके. त्यानंतर नेक्स्ट, लेट अर्न जाणून घेऊया दी प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रँगल. म्हणजेच काय, त्रिकोणाच्या कोनांच्या दुभाजकांचा गुणधर्म. जो काय आपण त्रिकोण बघितलं पण त्याच्या कोनांचा कोन जो काय दुभाजक असतो तर त्याचा गुणधर्म. त्याच्यासाठी जी काय ॲक्टिव्हिटीज आहे ती ॲक्टिव्हिटीज बघू आपण. ॲक्टिव्हिटी, ड्रॉ एनी ट्रँगल पी क्यू आर. जो काय तिथे डी पी क्यू आर झालं तर तो काय तिथे ट्रँगल पी क्यू आर. म्हणजेच ट्रँगल पी क्यू आर हा कोणताही त्रिकोण काढा. म्हणजे तो तिथे आपल्याला असं
बंधन नाही दिलेलं की तो कसा काढायचा आहे. मग आपण बघा समोरच्या डायग्राममध्ये जी काही इनसाईड डायग्राम दिलेले आहेत तिथे ड्रॉ केलेले आहेत PQR. ठीक आहे. नेक्स्ट, यूज अ कंपास टू ड्रॉ दी बायसेक्टर ऑफ ऑल थ्री ऑफ इट्स अँगल. Extended the bisector if necessary so that they intersect one another. जी काही कंपास दिलेली आपल्याला कंपासच्या सहाय्याने काय करायचे, जे काही कोन दिलेले तिन्ही कोन म्हणजे कोणते, पीचा कोन, QR. याला काय करायचं आहे आपल्याला, कोन दुभाजकाची. ते कोन दुभाजक असताना तर ते काय करायचे, तो थोडेसे लहान पडत असेल तर त्याची ती थोडीशी एकमेकांना छेदतील म्हणजे एकमेकाला क्रॉस होतील अशा पद्धतीने ती समोरून रेष ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे जो काय पीमधनं जी ड्रॉ झालेली आहेत ती पूर्ण अशी बीचे लाईन क्रॉस करेल अशी काढलीत बघा. त्यानंतर क्यूमधनं कोन दुभाजक टाकलेला तो तो PR लाईनच्या पुढे. मग त्यानंतर जो काय येतं इथे बघा, तुम्ही जर बघितलं तर इथं तिन्ही कोनांमधून जे काही कोन दुभाजक काढल्यानंतर तो तिथे एक पॉईंट आलेला आहे, तो आपण काय डिनोटिंग केला आहे, आय. म्हणजे नेक्स्ट बघा, दिस थ्री बायसेक्टर passes through the same point, that is they are concurrent. Name the point of concurrence I. म्हणजे बघा, जे काय तिन्ही कोन दुभाजक जे आहेत तर ते काय होत आहे, कुठून जात आहे, एकाच बिंदूतून जात आहे. म्हणजेच ते काय झाले, एकाच बिंदूतून जात आहे म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, इज अ कॉन्करंट. दिस थ्री bisector is passes through the same point. This passes through the same point means which goes to one point, means it is called as concurrent. Concurrent means त्यालाच दुसऱ्या भाषेमध्ये मराठीमध्ये काय म्हणतात, एकसंपाती. मग तो जो काही बिंदू आहेत, जो काही एक संपात किंवा कॉन्करंट आहेत, तर त्याला कन्सिडरेशन काय केलेत, आय. ओके. नेक्स्ट, ड्रॉ perpendicular IA, IB and IC respectively from I on to this side of the triangle PQ, QR and PR. Measure the length of these perpendicular. म्हणजे जो काय त्रिकोण, जो काय ट्रँगल दिलेले आहेत आपल्याला, जो काय त्रिकोण दिलेला आहे, तर तो जो काय आय आहेत, आयपासून त्रिकोणाच्या ज्या काय बाजू आहेत, म्हणजे ते कोणत्या बाजू, दिस विच साईड, PR, PQ अँड QR, त्याच्या काय साईड आहेत, तर त्याच्यावरती काय करायचं आहे आपल्याला, परपेंडिक्युलर, त्याच्यावरती काय करायचं आपल्याला, एक लंब टाकायचं. तो कशामधनं, आयमधनं. मग आयमधनं PQ वरती लंब काय येणार आहे, तो आय. ऑल्सो PR वरती काय येणार आहे, IC आणि QR वरती काय येणार आहे, IB. म्हणजेच जो काय परपेंडिक्युलर असणार आहे तर तो कसा असणार आहे, IA, IB, IC हे रिस्पेक्टिव्हली. त्यानंतर काय करायचं आहे, त्यांची लांबी मोजायची. जे काय आपण परपेंडिक्युलर टाकलं आहे तर त्यांची काय करायची आहे, लांबी मोजा. म्हणजेच तुम्हाला कंक्लुजन काय भेटल, नोट दॅट I of A इज इक्वल टू I of B इज इक्वल टू I of C. म्हणजे तुम्ही जर ऑब्झर्वेशन जर केलं तर ते तुम्ही जर मोजलात तर त्या तिन्ही जे काही लंब आहेत किंवा ते तिन्ही जे काही परपेंडिक्युलर आहेत तर ते काय असणार आहे, सारखे असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, दी प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस साईड ऑफ अ ट्रँगल. त्रिकोणाच्या बाजूंच्या लंबदुभाजकांचा गुणधर्म. ठीक आहे. आता काय बघायचं आहे आपल्याला, त्रिकोणाच्या बाजूंचा लंबदुभाजकांचा गुणधर्म. म्हणजे जे काही त्रिकोण आहे त्याच्या बाजूवरती जो काही लंब टाकतो तो गुणधर्म काय आहेत ते आपण बघूया. त्याची सुद्धा मगाच्या सारखीच आपण ॲक्टिव्हिटी बघू, प्रिव्हियस सारखी. यूज अ रुलर टू ड्रॉ ॲन ॲक्यूट अँगल ट्रँगल अँड ॲन ऑब्टस अँगल ट्रँगल. ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच साईड ऑफ दी टू ट्रँगल. म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला पट्टीच्या साहाय्याने एक
लघुकोन ॲक्यूट अँगल आणि दुसरा कोणता काढायचा आहे, विशाल कोन म्हणजेच ॲफ्टस अँगल काढायचा आहे. त्या प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंवरती काय करायचं, लंबदुभाजक टाकायचं आहे. कारण काय म्हटलं आपल्याला, ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ईच साईड ऑफ दी टू ट्रायंगल, म्हणजे त्याच्यावरती काय करायचं आहे, लंबदुभाजक टाकायचं आहे. इन ईच ट्रायंगल नॉट दॅट दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस साईड आर कॉन्करंट, म्हणजेच प्रत्येक त्रिकोणाच्या बाजूंचा लंबदुभाजक हा काय असतो, कॉन्करंट म्हणजे काय, एकसंपाती आहेत. ठीक आहे. बघा इथे सिंपल 2 डायग्राम आपण इथे काढलेले आहेत. एक्स वाय झेड काढल्यानंतर तर त्याच्यावरती तुम्ही जे काय रे दिलेले आहेत, एक्स झेड जी काय बाजू दिली आहेत, एक्स झेड, एक्स वाय आणि वाय झेड, तर त्याच्यावरती आपल्याला काय करायचं, लंबदुभाजक काढायचं. मग लंबदुभाजक काढायचं असेल तर आपण पहिली बघितलेत लंबदुभाजक कसा काढतो, किंवा तुम्ही प्रिव्हियस इयरमध्ये पण बघितलेत. त्या पद्धतीने एक्स झेडचा लंबदुभाजक काढायचा, वाय झेडचा काढायचा. काढल्यानंतर जो काय पॉईंट, आता जो काय पॉईंट जिथे ते जे काय व्हॅल्यू छेदतात असा पॉईंट, म्हणजे जी काय दुसरी फिगर जर बघितलीत तर आपण तो वेगळा अजून एक वेगळा जर काढलात, दुसरी जर डायग्राम घेतली, तर ही पहिली एक घेतली. आता समजा असा त्रिकोण काढलात, एक वेगळा एक लघुकोन पहिला जर बघितला, पहिला जर त्रिकोणाचं जर बघितलं तर इथे काय दिसतंय, सगळे एक लघुकोन दिसत आहे, बरोबर. त्यानंतर इकडे जर एक आपण काय घेतलं आहे, विशाल कोन घेतला, तर त्याचंसुद्धा काय करायचं आहे, त्याच पद्धतीने सेम लंबदुभाजक काढायचं आहे. नेक्स्ट, नेम देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स सी, मेजर दी डिस्टन्स बिटवीन सी अँड दी व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल. म्हणजे आपल्याला जो काय त्रिकोणाच्या लंबदुभाजक आपण ज्या बिंदूत मिळतो त्या बिंदूला आपण सी नाव दिलं आहे. त्यानंतर सी पासून त्रिकोणाचे जे काय बिंदूची अंतरे आहेत ती जर मोजली तर आपल्याला ती अंतरेसुद्धा काय दिसणार आहे, नोट दॅट सी एक्स इज इक्वल टू सी वाय इज इक्वल टू सी झेड. म्हणजे जसं आपण प्रिव्हियसमध्ये जर बघितलं, तो जो लंब टाकलेला होता तो लंब, प्रत्येक लंब हे तिन्ही लंबांची काय होते, लेंथ ही काय होते, सारखी होते. इथे बघा, इथे काय सांगितलं आहे, जो काय तुम्ही पॉईंट काढलेला आहे किंवा जे काही लंब टाकलेला आहेत, मग त्या सी बिंदूपासून तर तुमचा सी एक्स, सी वाय आणि सी झेड हे तिन्हीसुद्धा काय असणार आहे, तुमचे इक्वल असतील. ठीक आहे. ऑब्झर्व दी लोकेशन ऑफ दी पॉईंट ऑफ कॉन्करंट ऑफ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर, म्हणजेच जो लंबदुभाजकांचा संपदबिंदू कोठे आहे याचे निरीक्षण तुम्हाला करायचे. जो काय आपण दोन्ही डायग्राममध्ये जर बघितला तर तो कुठे आहेत, तो जो काय संपादन बिंदू आहेत, म्हणजे ऑब्झर्वेशन ऑफ दी लोकेशन ऑफ दी पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर. समथिंग मोर, अजून अधिक माहितीसाठी, दी अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट. देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स इज कॉल्ड इन सेंटर अँड इज शोन बाय दी लेटर आय. बघा इथे जो काय आपण आपल्या अधिक माहितीसाठी जर बघितलं तर त्रिकोणाचा कोन दुभाजकाला आपण काय म्हणतो, कॉन्करंट, म्हणजेच त्यालाच काय म्हणतो, एकसंपाती. त्याच्या संपादबिंदूपासून अंतर्मध्य म्हणजेच थोडक्यात इन सेंटर जो काय संपन्न बिंदू असतो, ती जी काय लेंथ, जो काय पॉईंट आय घेतला, आयपासनं जर तुम्ही जर त्या रेषा जर मोजल्या तर त्या रेषेचं अंतर, त्याने जर असं तिन्ही बाजूचं अंतर हे सारखं असतं, म्हणजे तुम्हाला त्याच्यात मध्ये कुठे सर्कल येणार आहे, ते इनसाईड सर्कल असणार आहे. ठीक आहे. मग तो इनसाईड सर्कल कशाने आपण डिनोटिंग करतो, आयने. सेम त्याच पद्धतीने तो जो काय दुसरा जो
पॉईंट घेतला म्हणजे बघा दुसरी नेक्स्ट डेफिनेशन, दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दी साइड ऑफ ट्रायंगल आर कॉन्करंट, their point of concurrence is called the circumference and it is shown by the letter of C. म्हणजे त्रिकोणाच्या बाजूंचे जे काही लंबदुभाजक आपण एक संपत्ती असता असं जे काय म्हणतो, त्यानंतर त्यांच्या संपतन बिंदूस काय म्हणतो आपण, परिमध्य म्हणतो. त्याचा जो काही संपतन जो काही बिंदू येतो तर त्याला काय म्हणतो आपण, परिमध्य, किंवा त्याला काय म्हणता, परिकेंद्र. त्यालाच अनदर नेम काय आहे, सर्कम सेंटर म्हणतो. आणि तो सर्कम सेंटर आहे तर तो कोणत्या अक्षराने दर्शवला जातो, तो सी अक्षराने दर्शवला जातो. त्यानंतर आपल्याला जो काय आत्तापर्यंत आपण जे जे काय पॉईंट बघितलेत त्या पॉईंटच्या आधारे इथे आपल्याला एक प्रॅक्टिस सेट आहेत. त्या प्रॅक्टिस सेटमध्ये बघा पहिला क्वेश्चन, ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ द लेंथ गिवन बिलो अँड ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर. त्यामध्ये 3 एक्झाम्पल दिले, 5.3 सेंटीमीटर, 6.7 सेंटीमीटर, 3.8 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याला जे काही माप दिलेले आहेत त्या मापांचा रेषाखंड काढायचा आहे, त्यानंतर त्यांचे लंबदुभाजक काढायचं आहे. मग आता हे सिंपल कशा पद्धतीने काढतो आपण, ते तेवढं अंतर घेतल्यानंतर कंपासमध्ये आता समजा ए आणि बी पॉईंट जर घेतला तर एपासनं बीचं अंतर जे काय आहे ते 5.3 सेंटीमीटर घ्यायचं कंपासच्या साहाय्याने. त्यानंतर ऑफसाईड अँड डाऊन साईड दोन्ही बाजूंना एक एक थोडीशी रेष मारायची. त्याच पद्धतीने बी जो काय पॉईंट आहे तिथनं मारल्यानंतर जो काय 2 पॉईंट येईल ते एकत्र केलं की त्याला काय येणार आहे, तुमचा रेषाखंडचा लंबदुभाजक. दुसरा क्वेश्चन आहे, ड्रॉ दी अँगल ऑफ दी मेजर गिवन बिलो अँड ड्रॉ बायसेक्टर. सेम तिथे जसा रेषाखंड काढला आहे इथे काय काढायचं आहे, कोणाचं माप घ्यायचं आहे, कोण काढायचं आहे, त्यानंतर त्याचे लंबदुभाजक काढायचं आहे. आपण ते पण बघितलं, कोणाचा लंबदुभाजक कसा, ते कोणाचा दुभाजक कसा काढतो आपल्याला ते पण माहिती आहे. त्यानंतर नेक्स्ट, ड्रॉ अँड ॲप्टस अँगल ट्रायंगल अँड अ राईट अँगल ट्रायंगल, फाइंड दी पॉईंट कॉन्करन्स ऑफ दी अँगल बायसेक्टर ऑफ each triangle where do the point of concurrent lies. जसं आपण लघुकोन आणि विशाल कोन घेतला त्याच टाईपमध्ये इथे एक विशाल त्रिकोण व काटकोन त्रिकोण दिलेला आहे, तो काढायचा आहे. प्रत्येक त्रिकोणातील कोन दुभाजकांचा संपद बिंदू काढायचा आहे आणि प्रत्येक त्रिकोणातील संपद बिंदू हा कोठे आहेत ते आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ दी परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड whose does the point of concurrence lies. म्हणजे इथे काय करायचं आहे, एक काटकोन त्रिकोण काढायचा आहे, त्याच्या भुभाजांवरती लंबदुभाजक काढायचं आहे आणि त्याचा संपद बिंदू कुठे आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. त्यानंतर अजून एक दिला आहे, हे चारही एक्झाम्पल सोडवल्यानंतर तो का 5वा दिलेला आहे तो बघा, मैथिली, शैला and Ajay live in 3 different places in the city. A toy shop is equidistant from the 3 house, which geometrical construction should be used to present this. Explain युअर आन्सर. इथे हा थोडासा ॲक्टिव्हिटी टाईप क्वेश्चन आहेत. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, मैथिली, शैला व अजय हे तिघे एका शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राहत असून त्यांच्या घरापासून समान अंतरावर खेळण्यांचे एक दुकान आहेत. या आकृतीच्या साहाय्याने दर्शवण्यासाठी कोणती भौमितिक रचना वापरावी याचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. म्हणजे सिंपल तुम्हाला 3 पॉईंट घ्यायचे, थोडक्यात A, B, C. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी राहत आहेत.
पण समान अंतरावर म्हणजे आपल्याला काय करायचं, कोन दुभाजक काढून तो मधला पॉईंट काढता येईल. जसं आपण मागे एका ड्राईव्हमध्ये दाखवलं तर त्या पद्धतीने तो सोडवण्याचा प्रयत्न करा. आता आपण जो काय पॉईंट बघितले त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस सेट सोडवण्याचा प्रयत्न करा. प्रत्येकजण सोडवल याची अपेक्षा. त्यानंतर आपण या प्रॅक्टिस सेटचे जो काय नेक्स्ट लेक्चर असणार असेल तर त्यामध्ये आपण ह्या प्रॅक्टिस सेटचे एक्झाम आन्सर बघणार आहोत, मराठी मीडियम आणि नॉन सेमीसाठी. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच बघूया. थँक्यू एव्हरीवन.